पंजाबमधील जालंधर येथील शहीद भगतसिंग चौकात एक ऐतिहासिक ट्रॅक्टर अनेक वर्ष असाच उभा होता, गंजलेला, दुर्लक्षित. लोकांसाठी तो केवळ भंगाराचा तुकडा होता. मात्र एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकला आणि तो क्षणार्धात व्हायरल झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईतील एका कंपनीने मालकाला फोन करून 2 लाख रुपयांची ऑफर दिली. मालकासाठी हा मोठा धक्का होता, कारण त्यांना या ट्रॅक्टरची खरी किंमत मुळीच ठाऊक नव्हती. काही वेळातच त्याच कंपनीकडून 28 लाखांची नवीन ऑफर आली, तरीही मालक थांबून राहिला. यात नेमका विशेष काय आहे असा प्रश्न त्यांच्या मनात आला. काही दिवसांनी अमेरिकेतून संपर्क सुरू झाला. एका कलेक्टर फर्मनं थेट 1,25,00,000 रुपयांची ऑफर दिली. इतक्या मोठ्या रकमेचा प्रस्ताव आल्यानंतर अखेर मालकानं व्यवहाराला होकार दिला. हा ट्रॅक्टर म्हणजे विंटेज लॅन्स बुलडॉग HL12 1920 साली जर्मनीत तयार करण्यात आलेला मॉडेल. कच्च्या तेलावर चालणाऱ्या सुरुवातीच्या ट्रॅक्टरांपैकी तो एक मानला जातो. विशेष म्हणजे तो विविध प्रकारच्या तेलावर चालू शकतो, अगदी वनस्पती तेल किंवा टाकाऊ तेलावरही. या ट्रॅक्टरची रचना प्रसिद्ध अभियंता हेनरिच लॅन्स यांनी केली होती. त्यांच्या हॉट बल्ब इंजिनच्या अनोख्या आकारामुळे त्याला बुलडॉग हे नाव मिळालं. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर हा ट्रॅक्टर अमेरिकेत पाठवण्यात आला. माहितीप्रमाणे तो कॅलिफोर्निया ॲग्रिकल्चर म्युझियम इथं जतन केला जाणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी क्रेनच्या सहाय्यानं ट्रॅक्टर उचलून थेट मुंबई बंदरात नेण्यात आला आणि तिथून अमेरिकेकडे रवाना करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची माहिती इंस्टाग्रामवरील @awareself1 या हँडलवरून आदित्य गौतम यांनी शेअर केली आहे.